लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत जागा वाटपावर चर्चा सुरू आहे। अशातच महायुतीत शिवसेना म्हणजे शिंदे गट आणि अजित पवार गटाला कमी जागा मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। अमित शहांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं सूत्रांकडून कळत आहे। शिंदे गट अजित पवार गट मूळ पक्षापासून वेगळे झाल्यामुळे राज्यात त्यांच्या पक्षाची ताकद कमी झाल्याची शक्यता आहे आणि याचवरून शिंदे गट अजित पवारांना लोकसभेसाठी कमी जागा मिळण्याची शक्यता आहे। आणखी माहिती याबद्दल घेऊयात आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर कडून। अक्षय, सध्या जी माहिती समोर येते, जी आपल्याला सूत्रांनी दिलेली माहिती आहे त्यानुसार ज्या बैठका आतापर्यंत झालेल्या आहेत जागा वाटपाच्या संदर्भातल्या, मग त्या राज्यातल्या नेत्यांमध्ये असू दे किंवा केंद्रातल्या बीजेपीच्या नेत्यांसंदर्भात असू देत, या सगळ्या नेत्यांबरोबर ज्या बैठका झाल्या त्याच्यानंतरचं जे कन्क्लुजन आहे ते हेच निघतंय की कमी जागा म्हणजे सध्याच्या ज्या जागा आहेत अजित पवार गटाकडे किंवा शिंदे गटाकडे म्हणजे शिवसेनेकडे आणि राष्ट्रवादीकडे, त्यापेक्षा कमी जागा या बीजेपीकडून त्यांना देण्यात येते, त्यांना ऑफर देण्यात आलेली आहे आणि त्यावरच त्यांना समाधान मानावं लागणार आहे। याचं कारण जे आहे ते कारण समोर येते। असं का केलं जातंय त्याच्या मागे कारण हे देण्यात आलेलं आहे की ज्यावेळी दोन्ही पक्ष फुटले, म्हणजे शिवसेना ज्यावेळी फुटली त्यातले काही आमदार हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आले आणि जरी त्यांच्याकडे चिन्ह असलं, जरी त्यांच्याकडे पक्ष असला तरी देखील तितकी ताकद जी आधी शिवसेना पक्षाची होती ती ताकद आता त्यांच्याकडे नाही आहे आणि म्हणूनच त्यांना कमी जागांवर समाधान मानावं लागेल असं केंद्रीय भाजपच्या नेतृत्वाचं म्हणणं आहे। त्याचबरोबर अजित पवार गटासंदर्भात देखील तेच म्हणणं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं आहे। ते म्हणजे जी ताकद शरद पवार यांच्याबरोबर असताना राष्ट्रवादीची होती ती आता नाही आहे, त्यामुळे जागा कमी त्यांना घ्याव्या लागणार आहेत। ताकद पक्षाची आहे ती एकूणच महाराष्ट्रातली कमी झालेली आहे। काही जागांवर नक्कीच त्यांचं प्राबल्य आहे, त्या जागा त्यांना द्याव्याच लागणार आहेत आणि त्या जागा देण्यासाठी केंद्रीय नेतृत्व देखील तयार आहे। पण ज्या जागांबद्दल रिपोर्ट खराब आहे किंवा ज्या जागांमध्ये प्राबल्य कमी झालेलं आहे, फुटीच्या नंतरची जी सिच्युएशन आहे ती बदललेली आहे, त्या जागांवर मात्र त्यांना समाधान मानावं लागणार नाही आहे। त्या जागा या भाजप स्वतःकडे घेणार आहे आणि हेच एक कारण देत आता केंद्रातल्या भाजपच्या नेतृत्वाने शिंदे गटाकडे म्हणजे शिवसेनेकडे आणि राष्ट्रवादीकडे कमी जागा या ठेवलेल्या आहेत आणि स्वतः कदाचित 34 या जागांवर ते लढतील अशी शक्यता सांगितली जाते। सौरभ, ठीक आहे अक्षय, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।